आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे. आपण जाणून घेऊया की आज पत्रकार परिषद का विषय घेण्यात आली आहे आणि SC/ST वर्गीकरणच्या विषयावर चर्मकार समाजाची काय भूमिका आहे ते सुद्धा जाणून घेऊया. मॅडमला परिषदेने सांगा की आज पत्रकार परिषद घेण्यात का आली आणि आपली भूमिका काय आहे याच्यावर तुम्ही प्रकाश टाका. जय भीम जय रविदास. मी मीना भागवतकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मी प्रदेश अध्यक्ष म्हणून पण आहे. आणि आजची जी ही पत्रकार परिषद आम्ही घेण्यात आलेला आहे माननीय अरुण गाळे सरांच्या याच्यामध्ये, आणि हे जे 1 ऑगस्ट 2024ला जे शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरणाचं अबकड लावण्याचा जो घात सुप्रीम कोर्टाने घेतला, जो निर्णय दिला आणि त्यामध्ये त्यांनी क्रिमिनलचं जी अट आणलेली आहे, त्या सर्व जाचक गोष्टी ज्या त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहे त्याचा निषेध म्हणून, कारण की आपण बघत आहोत की आता इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये, जो फटका बसलेला होता आता मागल्या इलेक्शनमध्ये, त्याचा कुठेतरी त्यांनी आताच्या विधानसभा ज्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना ही बाजू महाराष्ट्रामध्ये सावरायची आहे. आणि शेड्यूल कास्टमध्ये ज्या काही आम्ही प्रवर्ग आहोत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर बुद्धिस्ट समाज, ज्याला आपण नवबौद्ध किंवा महार म्हणतो, तो प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आपण बघितलं तर मातंग समाज हा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये हा चांभार समाज आहे. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे वाल्मिकी समाज आहे आणि इतर आमचे 59 जाती ह्या प्रवर्गात आहे. आतापर्यंत आम्ही गुण्यागोविंदाने आणलं आणि विधानसभामध्ये त्यांना विशेष प्रवर्गाचं मतं आपल्याकडे शेड्यूल कास्टच्या लोकांचे आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचे आहेत आणि हा प्रलोभन इतर शेड्यूल कास्टच्या काही लोकांना देण्यासाठी त्यांनी हा सुप्रीम कोर्टाचा सहारा घेऊन त्यांनी 1 ऑगस्टला जाती जातीमध्ये वर्गीकरणाचा हा निर्णय दिलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आपण 21 ऑगस्टला आपण त्याचं धरणं आंदोलनही दिलं आणि ते खूप प्रमाणामध्ये यशस्वी पण झालं. आणि तो जोपर्यंत आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे, पण याच्यामध्ये कुठेतरी बदल घडावं आणि ते होऊ शकतं संसदेमध्ये. आणि हा दबाव गट आपल्या संसदेमधल्या जे काही आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांच्यावर राहावं याचा. आणि हा जो निर्णय आहे आता आपणच बघतोय की काही लोक याच्या फेवरमध्ये आहे, काही लोक याच्या अगेन्स्टमध्ये आहे. तर हा निर्णय म्हणजे काय, ह्या निर्णयामुळे आपल्या लोकांमध्ये शेड्यूल कास्टमध्ये SC/ST OBCमध्ये काय फरक पडणार आहेत आणि याचा दुष्परिणाम आणि चांगल्या गोष्टी काय हे समजून जोपर्यंत लोकांना येणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही ही जे न्याय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे. तर याचं नेमकं खुलासा कसा होईल हा आपल्यामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की 15 सप्टेंबरला आपण जवाहर वसतिगृहामध्ये जी अधिवेशन घेतलेलं आहे, राष्ट्रीय अधिवेशन घेतलेलं आहे आणि अख्ख्या भारतातले जे काही बुद्धिजीवी आहे, मग ते सुप्रीम कोर्टातले आपले अधिवक्तासुद्धा याच्यामध्ये प्रामुख्याने येणार आहेत. काही आपले नवनिर्वाचित सांसदसुद्धा याच्यामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे, ते सुद्धा याचे उद्घाटक राहणार आहे. आणि त्याचप्रमाणे याचं समापनसुद्धा जे समाज महिला बालकल्याण राहिलेले मंत्री आहेत माननीय बबनरावजी घोलप, जे स्वतः राष्ट्रीय नेते आहेत, असे वेगवेगळे मान्यवर लोक येऊन याचं खंडन करणार आहेत. आणि आपल्या भूमिका काय आहे, जसं आता चर्मकार समाजाचा जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, पण जर अख्ख्या भारताचा जर विचार केला तर अख्ख्या भारतामध्ये चर्मकार समाज हा प्रथम क्रमांकावर आहे. सर्वात मोठं नुकसानसुद्धा याच्यात होणार आहे आणि याचा विरोधसुद्धा आम्ही करतोय, आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने. आणि आम्ही सर्व 59 जाती आहे. बाबासाहेबांनी जेव्हा अनुसूचित जाती जमाती केलं तेव्हा त्यांनी मग वेगवेगळ्या जाती केल्या असत्या की हो, पण नाही, त्यांनी सर्व शेड्यूल कास्टला एकत्र आणला आणि त्यांनी एक मुठ बनवली, एक ताकद बनवलेली आहे. आणि ती ताकद आम्हाला माहिती आहे. आम्ही सर्व SC/ST OBC आम्ही हे आहोत. आणि माननीय काशीरामजी साहेबांनी जे बहुजन सिखाय आणि बहुजन हिताय जे म्हटलेलं आहे, कारण की त्यांनी ओळखून चुकले होते, बाबासाहेबांनी जो अभ्यास केलेला होता की जोपर्यंत आमचं लढाई काय तुम्ही तोपर्यंत आहे की जोपर्यंत आमची आर्थिक समानता येत नाही, आमच्यामध्ये सामाजिक समानता येत नाही, राजकीय समानता येत नाही, तोपर्यंत आमची लढाई आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या कन्सेप्टवर आम्ही हे केलेलं आहे. आणि हा जो आम्ही ठेवलेला आहे, ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे की 15 सप्टेंबरला आम्ही जो परिषद घेतलेला आहे ह्या गोष्टीचा विचार विमर्श करण्याकरता आणि लोकांना समजून देण्याकरता आपण ही परिषद घेतलेली आहे. तर माझं सर्व भारतातल्या सर्व बुद्धिजीवांना माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने
ह्या परिषदेमध्ये येऊन आपला सभा दिवसभराची परिषद आहे, 3 ते 4 टप्प्यामध्ये आपली परिषद होणार आहे. तर त्या परिषदमध्ये यायचं आणि हाच दबाव गट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पिंजून काढण्यासाठी आपण आरक्षण बचाव कृती समितीद्वारे आपण एक आरक्षण बचाव महारॅलीचं सुद्धा 24 पासनं संविधान चौकामधनं त्याचं उद्घाटन होईल आणि मुंबईला त्याचं आझाद मैदानामध्ये त्याचं समापन होणार आहे. तर ह्या रॅलीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. या संदर्भात आम्ही लोकांना आव्हान करण्याकरता परिषद घेतलेली आहे. आपल्याकडे प्राध्यापक मोहन साहेब सुद्धा आहे आणि ते वेगळेपणे आपली गोष्ट ठेवतात, जाणून घेऊया त्यांच्याशी विशेष वार्तामध्ये. सर, आपण 21 तारखेला जो जनतेने बंद पुकारला होता त्याच्यामध्ये मोठी भूमिका घेतली होती, आपण सुद्धा त्याचा निषेध केला होता. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, तुमचं काय आहे तुम्ही सांगा. मी हे प्राध्यापक राहुल मून गेल्या 1 तारखेला 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामध्ये प्रवर्ग निर्माण करण्याचं जे घाट घातलेला होता आणि या देशामध्ये संपूर्ण SC ST यांच्या 59 जाती आहेत. विशेष साहेबांनी सांगितलं की ज्या 4-5 जाती आहेत ज्यांची प्रगती झालेली आहे, परंतु सरकारने मुद्दामून ज्या 59 जातीपैकी जे काही वाचले जाती आहेत ज्यांचं प्रगती झाली नाही अशा जातींसाठी कुठलंही प्रावधान केलेलं नाही. त्यांच्या शिक्षणाचं प्रावधान केलेलं नाही. ते आपले पाण्यामध्ये धंदे करत आहेत, त्यांचे धंदे बंद नाही केलेत किंवा ते अख्ख्या खालच्या पातळीमध्ये धंदे करत आहेत, त्यांच्याकडे लक्षच नाही सरकारचं. आणि सरकार म्हणते की आम्ही आरक्षण बंद करतो. पहिले सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी या जातीच्या ज्या खालच्या जाती आहेत त्यांचं पुनरुत्थान करावं असं आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये आम्ही येत्या 15 तारखेला आरक्षण परिषद हे घेतो आहे. आरक्षण परिषद राष्ट्रीय आरक्षण परिषद घेतो आहे आणि 24 ऑगस्टपासून 24 सप्टेंबरपासून ते 3 ऑगस्टपर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव रॅली ही काढतो आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लोक, देशाचे लोक सामील होणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही या 1 तारखेच्या आंदोलनामध्ये पूर्ण सक्तीनिशी आम्ही उतरलो आहोत. याला आणखी जोर देण्यासाठी ही आंदोलन तेवढ ठेवण्यासाठी आम्ही आणखी हे 2 प्रोग्राम आयोजित केलेले आहे. धन्यवाद.